आपण आज इथे भेटलो आहे बिकॉज कुणाल सर येस्टरडे मेन्शन की प्लीज कम टू वाघोली ऑफिस बिकॉज देर इज अ स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी विच वी डू एव्हरी इयर. माहिती आहे, एव्हरी क्वार्टर. माहिती आहे आपण काय करतो एव्हरी क्वार्टर? सगळ्या ऑफिसेसमध्ये आपण करतो. एव्हरी क्वार्टर वी ॲप्रिशिएट फ्यू स्टार परफॉर्मर्स. एनीवन नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टार परफॉर्मर्स? सुरैया, स्टार परफॉर्मर्स. हाँ, तो बेसिकली स्टार परफॉर्मर दो चीज़ों में देखते हैं हम लोग. एक तो बिहेवियर एस्पेक्ट से देखते हैं और दूसरा टेक्निकल एस्पेक्ट से देखते हैं. तो टेक्निकली मीन्स कितने पास आउट है, कितना उसका पास आउट का रेशो है, TIP अर्न कितना है. सो ऑल दोज टेक्निकल एस्पेक्ट्स, सॉफ्टवेयर प्रोफिशिएंसी कितना है. सो ऑल दोज आर सॉफ्टवेयर प्रोफिशिएंसी. एंड बिहेवियर में बाकी चीज़ें देखते हैं कि दैट प्रोफेशनल इनिशिएटिव लेता है क्या, कुछ खुद से करता है क्या, ऑफिस में गॉसिप करता है कि अच्छा कुछ करता है. सो ऑल दोज बिहेवियर एस्पेक्ट्स आर counted and calculated every quarter. So this quarter in technical aspects there are two people which was announced on the group. One is Rohit Shinde sir, and second is Shushma. So both of them, can we have a round of applause for both of them? Yeah. So both of them have a very good numbers in terms of the pass out and TIP earned, right? Do you agree? Yes. Yeah. So why we calculate it? For our कॅल्क्युलेशन एनी स्टुडंट गेटिंग पास्ड आउट मॅटर्स अ लॉट. त्याचं कारण काय आहे की स्टुडंट जर खूप जास्ती स्ट्रेस झाला, आपण का कॅल्क्युलेट करतो ऑन टाईम आणि डिलेडमध्ये. जर कस्टमर खूप डिले पासआउट झाला, डिले त्याचा कोर्स संपला, तर असं बघितलेलं आहे 10 वर्षाच्या अनुभवामध्ये की त्याचे फीडबॅक्स हे कुठेतरी चांगले नसतात. कारण की त्याला असं वाटतं की किती दिवस झाले माझा कोर्स चालू आहे, माझ्याकडे लक्षच नाही कोणाचं. असतो तो इरेग्युलर बऱ्याचदा. पण ह्युमन्सची टेंडन्सी काय, दुसऱ्यावरती ब्लेम करणं, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपण असं कॅल्क्युलेट करतो की स्टुडंट हा लवकरात लवकर पासआउट होणं आहे. आता पासआउट लवकरात लवकर होणे म्हणजे उसको भगाना नहीं है, उसको आधी चीज़ें अधूरी चीज़ें नहीं सिखानी है. सबसे ज़रूरी है कि उसको पूरा सिखाना है, सही तरीके से उसका ख्याल रखना है, बट टाइमली कंप्लीट करना है. दैट मैटर्स. सो डू यू हैव द नंबर्स? या, सो वी हैव दोज नंबर्स. So in complete ABC circle, first is in the last quarter, right? Last quarter is January, February, March. So the first rank is for Shirin Patel. She works from Latur. Okay. Her assigned student was around 70 in that quarter. 44 she completed and delayed, 7 delayed and 37 pass out. So she has that on time completion ratio of 84%. So second is Shubham Chondia, third is Kunal, and 3 and 4 are from your office, Wagholi office. So first is Shushma Pawar, right? That means fourth. So I will just calculate the numbers. The total assigned courses were 19 to her. Completed courses were 15. 15 courses she completed. Later. After that. हां, ह्याच्यानंतर घेतो. अँड ऑन टाईम पासआउट इज 14, सो विच इज व्हेरी गुड. अँड TIP एंड इज अराउंड 5,800 रुपीज. ओके. अँड ऑन टाईम कोर्स कंप्लीटेड रेट इज अराउंड 93%. सो इज इट गुड? इज व्हेरी गुड, राईट? या. सो कॅन वी हॅव अ राउंड ऑफ अप्लॉज फॉर सुषमा? So Sushma, for this achievement as well as from the behavior aspect, I have heard a lot of things about you from your manager, Mr. Kunal sir. Kunal sir really appreciates you, and he says you are a person who takes a lot of initiative. For the Techie team phase 4 as well and phase 3 as well, I think you worked over there. So again, taking the initiative at office, saying कि हे मी करतो rather than saying हे मी का करू. Right, there is a difference between मी करते, मी का करू. So I think Sushma is one of that person who always says मी करते, I will do it, मैं हूँ ना. So yeah, Sushma, so please. So this is the star performer medal which we give every quarter, as I mentioned, and this is for Sushma. Yeah. So Sushma, how was your 3 months? Please tell your experience. For the Techie team as well. Even Pratiksha Rajmale ma'am, she is a business head of ABC training.
शी ऑल्सो टेक्स हर नेम की सुषमा है तो टेंशन नहीं है, बिकॉज शी इज़ ऑल्सो फ्रॉम इलेक्ट्रिकल एंड सुषमा मैम इज ऑल्सो फ्रॉम इलेक्ट्रिकल. या, सो कॅन यू शेअर युअर एक्सपिरियन्स Yes, sir. विथ ऑल ऑफ अस? मी 27 नोव्हेंबरला इथं जॉईन झालेली आहे सर. ॲक्च्युली ज्यावेळेस मी जॉईन होत होते ना, त्यावेळेस माझं इथं जॉईन हो का नाही ह्यामध्ये होते, कारण माझा 1 वर्षाचा गॅप होता कंप्लीट. मी ॲज अ IT सेक्टरमध्ये वर्क करत होते सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून, पण माझ्या तब्येतीमुळं मी तिथं वर्क करू शकले नाही. आणि मग 1 वर्षाचा गॅपनंतर मी खूप बाहेर ट्राय केलं, बट भेटलं नाही. आणि ॲज मला इथं चान्स भेटला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आणि इथं जॉईन झाल्या माझं असं होतं की एकच फक्त PLC's कार्ड आपल्याला हे टीच करायचं आहे, काय की बाकीचं काही नव्हतं. फर्स्ट डेलाच माझं रोहित सरांसोबत हे डिस्कशन झालेलं की असं. मग थोडंसं शिकत गेले. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट मला कुणाल सरांनी केला, कारण जर मॅनेजर म्हणजे व्यवस्थित असेल ना तर सगळं होईल. बाकीची टीम तर वाघुली टीम बेस्टच आहे. बाकी सगळे गणेश सर असो, प्रवीण सर, रोहित सर, प्रज्ञा मॅम, म्हणजे ह्या सगळे जे होते ना सर, मला खूप यांनी हेल्प केली. कारण हे नसते ना तर मी आज इथं नसते. आणि माझ्याकडे ना म्हणजे 7 जणांची बॅच होती ॲटोकॅटची. आणि त्यावेळेस ना ते इन्स्टॉल करणं वगैरे, त्यावेळेस मला खूप हार्ड जायचं. PLC's कार्ड आणि ॲट ए टाईम ते त्या टाईम जायचं. त्यावेळेस खरंच कुणाल सर होते म्हणून ते मी ॲट ए टाईम ऑन टाईम पास आऊट करू शकले. आणि बाकीची माझी टीमने मला खूप सपोर्ट केले. आणि आज खरंच खूप छान वाटते, कारण प्रत्येक वेळेस प्रतीक्षा मॅम पण मला खूप सपोर्ट करता आणि त्या सतत सांगता की नाही हे असं कर, ते कर. हां, त्या खूप सांगत असतात. आणि त्यांच्यामुळेच मी सेमिनार वगैरे पण त्याच नाही तू करशील असं म्हटलेला आणि मी दिलं पण. आणि थँक्यू सो मच सर की आज मला. सुषमा. थँक्यू सर. Yeah. So the next person with us for this award, what is the password? So yeah, as I mentioned, रोहित शिंदे. रोहित तुला अजून एक मेडल मिळालं होतं. कोणत्या क्वार्टरला मिळालं? फर्स्ट क्वार्टरला रोहितला मिळालं होतं, म्हणजे मागच्या फर्स्ट क्वार्टरला. आता पहिला क्वार्टर परत चालू आहे दुसऱ्या वर्षाचा. So yeah, about Rohit, assigned courses were around 25. Course completed were 17. Delayed pass out were 8. You need to improve. And on time pass out is 9. So total TIP earned comes around 4,600 rupees. And course on time completed rate is 52.94. This is the area of improvement. But yeah, we are really proud की मागच्या क्वार्टर मध्ये मॅक्झिमम असाइन स्टुडंट आणि बऱ्यापैकी पास्ट आउट स्टुडंट हे तुझे आहे. सो रोहित या प्लीज कम होईल. या टाळ्या वाजवा, ॲप्रिशिएट कर. सो रोहित, दिस इज फॉर यू अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर सेकंड मेडल. दुसरं मेडल आहे रोहितचं. आणि मला वाटतं रोहितच्या पुढे कोमल आहे. कोमलकडे 4 मेडल्स आणि शुभमकडे मला वाटतं 4 आहेत. सो या रोहित, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन दिस क्वार्टर? इज द माईक. सॉरी. एक्झॅक्टली या क्वार्टरमध्ये मला भेटेल असं अपेक्षाच नव्हती, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं होतं. नंबर ऑफ नवीन ट्रेनर आलेले होते, तसंच शलीन मॅम, शुभम सर, म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त होतं. नंबर ऑफ स्टुडंट पण मला कमी ॲडमिशन होते माझ्याकडे. त्यामुळे मला एक अपेक्षाच नव्हती की ह्या क्वार्टरमध्ये मला भेटेल. पण फायनली ज्यावेळेस अनाऊन्स झालं त्या दिवशी मी पाहिलं की माझं देखील 4th मध्ये नंबर आहे, म्हणजे अजून एक मेडल ॲड झालेलं आहे. मग ते खूप हॅपीनेस निर्माण झाला आणि खूप आनंदी वाटलं. थँक्यू. रिअली प्राऊड ऑफ यू रोहित. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो कॅन वी हॅव अ सेल्फी? सगळ्यांचा एक फोटो. या तुम्ही सगळे असे मेडल्स राहू द्या तुमचे, ठीक आहे? या कुणाल सर. पुढे जाऊ, पुढे जाऊ. कसं आहे, कोण काढेल फोटो? तू, तुझ्या हाईट जास्त ना. रिअली प्राऊड ऑफ यू रोहित, सुषमा, कुणाल सर, एव्हरीवन. बाकी सगळे काही प्रॉब्लेम